जुन्या वैमनस्यातून सांगलीत तरुणाची निर्घुण हत्या, कोयता चाकूने 8 ते 9 वार शहरात तणाव. सांगली शहरातील स्वामी समर्थ घाटाजवळील पुलानजीक सोमवारी सायंकाळी जुन्या वैमनस्यातून एका 20 वर्षीय तरुणाची कोयता व चाकूने सपासप वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. मृत तरुणाचे नाव चैतन्य देवा तोरणे, वय 20, राहणार नवीन वसाहत, टिंबर एरिया, सांगली असे आहे. सोमवारी सायंकाळी चैतन्य स्वामी समर्थ घाट परिसरात गेला असता पूर्वीच्या वादातून दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याला गाठले. त्यानंतर कोयता व चाकूने त्याच्या तोंड, मान, पोट आणि डोक्यावर सपासप 8 ते 9 वार केले. गंभीर जखमी झालेल्या चैतन्याचा घटनास्थळीच अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उप अधीक्षक संदीप भागवत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर तेथे नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा संशयितांपैकी एका व्यक्तीच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात काही संशयितांची नावे समोर आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीस, LCB आणि विश्रामबाग पोलिसांची 3 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांच्या अटकेसाठी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. प्राथमिक तपासात ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या विनोद इंगळे हत्येच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्व शक्यतांचा तपास सुरू असून नेमका खुनाचा हेतू तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी खून झाल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी मृत चैतन्य तोरणे याच्या काही नातेवाईकांनी घाट परिसरात पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांशी आक्रमक वर्तन करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. या निर्घुण हत्येमुळे सांगली शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.